भारतामध्ये 15 जुलै रोजी दिमाखात टेस्ला कार दाखल झाली। देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना मिळालाय। सरनाईकांनी पहिल्याच फटक्यामध्ये पूर्ण पैसे भरून टेस्ला वाय कार विकत घेतली आहे। तसंच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देतोय, कारण तो शाळेमध्ये ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले। आनंदी आहे की ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरणपूरक गाडी जी टेस्लानं सर्वप्रथम भारतामध्ये मुंबई येथे लॉन्च केली आणि ती घेण्याची संधी मला उपलब्ध करून देण्यात आली। खरं तर मी खूप अभिमानानं सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि प्रामुख्याने पुढल्या 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या ह्या यायलाच हव्या। आणि टेस्ला कार खरेदी केल्यानंतर पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देशातली पहिली टेस्ला कार विकत घेतलेली आहे। आपण ही टेस्ला कार बघतोय। आपल्यासोबत त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक जे आहेत। NDTV मध्ये स्वागत। पहिली टेस्ला कार मिळालेली आहे। प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या नातवासाठी ही गाडी घेतलेली आहे। खरं तर एक संदेश देऊ पाहताय की पर्यावरणपूरक गाड्या घ्यावा, काय सांगाल? नाही, नक्कीच। ज्या 15 जुलैला ज्यावेळेस ह्या शोरूमचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय प्रताप सरनाईक साहेब या दोघांनी मिळून याचं उद्घाटन केलं होतं। ते उद्घाटन झाल्यानंतर 1 तासात त्यांनी मला फोन करून सांगितलं की आपल्याला ही गाडी घ्यायची आहे आणि देशाची पहिली गाडी ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला घ्यायची आहे। त्या दृष्टिकोनातून सगळे पैसे हे इमिडिएट भरून घ्या असं त्यांनी मला त्यावेळेस आवाहन केलं होतं। आणि नक्कीच आज त्यांच्या नातवालाही ते गाडी त्यांनी भेट दिलेली आहे, कारण त्यांचा नातू म्हणजे माझा मुलगा जो आहे तो एकदम कार फॅनेटिक असल्यामुळे त्यांनी ही गाडी घेतलेली आहे। परंतु गाडी देत असताना त्यांच्या मनामधली जी इच्छा होती ती हीच आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ह्या EV व्हेकल्सला म्हणजे जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करणाऱ्या ज्या गाड्या असतात अशा गाड्यांना आपण प्रमोट केलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून राज्याचे परिवहन मंत्री म्हणून त्यांचा मानस आहे। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला सांगतो की टेस्लाच नव्हे तर इतरही ज्या कंपनीज इलेक्ट्रिक गाड्या काढत असतात त्या लोकांनी त्या गाड्या घ्यायला पाहिजे, अशा माध्यमातून ते निश्चितपणे प्रयत्न करत आहेत। काय सांगाल ह्या गाडीची कॉस्टबद्दल किंवा फीचर्सबद्दल? ही बघा, ही पूर्ण इलेक्ट्रिक कार आहे आणि ही बॅटरी ऑपरेटेड गाडी आहे। ह्याचं मुख्य कारण असं आहे की हे एक लॉंग रेंज व्हेकल असल्या कारणानं इतर जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हाच फरक आहे की ह्याचं चार्जिंग स्पीड जे आहे ते बाकीच्या गाड्यांपेक्षा म्हणजे 10x फास्टर आहे, सगळ्यात पहिली गोष्ट। दुसरं, ह्याचं एक लॉंग रेंज असल्यामुळे ह्याचं जे किलोमीटर्सचं जो प्रमाण आहे तो सर्वाधिक असल्या कारणानं इतर व्हेकल्सपेक्षा ही थोडी वेगळी आहे। प्रामुख्यानं आपण बघू शकता तर ही पूर्ण एन्व्हायरमेंट प्रोटेक्टेड कार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जो वापर सुद्धा असतो म्हणजे इट हॅज 0 एमिशन, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोलचा वापरच नाही असल्या कारणानं ही 100% एन्व्हायरमेंटल फ्री गाडी असल्या कारणानं ही एक वेगळा ब्रँड हा टेस्लाचा झालेला आहे। ह्याची किंमत भारतामध्ये आता जी आहे मुंबई रजिस्ट्रेशन प्रमाणे ही 70 लाखापर्यंत ही गाडी टॉप मॉडेल जी आहे ती जाते। काही पूर्ण पैसे आम्ही भरलेले आहेत विदाउट डिस्काउंट। तेच विचारत होतो, परिवहन मंत्री आहात आणि पहिली देशातली गाडी आहे, काही डिस्काउंट मिळाला का? 1 रुपया सुद्धा त्यांनी आपल्याला डिस्काउंट याच्यामध्ये दिलेला नाही आणि आम्ही सुद्धा डिस्काउंट मागितलेलं नाही आहे। आम्ही फक्त एकच होतं की देशाची पहिली गाडी आपल्याला हवी आहे, कारण ह्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण करू शकतो की इलेक्ट्रिक व्हेकल, राज्याचे परिवहन मंत्री सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट करत आहेत। आणि नक्कीच मी आपल्याला सांगतो की आज हा एक चांगला मूव्ह आपल्या राज्यामध्ये झालेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये लोक अशा गाड्या घेऊन त्याला निश्चितपणे प्रमोट करतील। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।